राजुरा येथील इन्फंट जीजस स्कूल येथे गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे। आतापर्यंत 18हून अधिक मुलींवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचे समोर येत असल्याने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे। या प्रकरणी 4 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे। मात्र अजूनही संस्थेतील पदाधिकाऱ्यांवर कायद्यानुसार कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला असून आज राजुरा येथे हजारोच्या संख्येने नागरिकांनी एकत्रित येत संस्था चालकावर गुन्हा दाखल करा अशी एकमुख मागणी करण्यात आली। गेल्या कित्येक महिन्यांपासून जर मुलींवर अत्याचार होत असेल तर या गोष्टीला संस्था चालकांचे पाठबळ असावे अशी शंका आदिवासी संघटनांनी व्यक्त करत कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली। गुन्हेगाराला फाशी झाल्याच पाहिजे आणि हे जे अत्याचार आहे हे नको व्हायला पाहिजे। इथेच नाही तर कुठे सगळ्या समाजामध्ये पण नाही झालं पाहिजे। मुलींना एक मान मिळाला पाहिजे। जे अत्याचार होत आहे लहान मुलींवर हे थांबवलं पाहिजे। कुठेतरी सर्वांनी येऊन इथे सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे। मुलींवर असे अत्याचार होत आहे अशा नराधमांना कोणती शिक्षा झाली तुम्हाला वाटते? शिक्षा झालीच पाहिजे। त्यांना सर्वात आधी जे जे आहे ते सर्वांना अटक झाली पाहिजे। सर्वात आधी आमची ही मागणी आहे। आमची एवढीच मागणी आहे सर, एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर जे काही झालंय घडलं आहे ज्यांच्यासोबत त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी। फिर यहाँ पे जो घटना घड़ी है बहुत बुरी घटना घड़ी है। जो 6 तारीख से घटना घड़ी थी वो 7-8 दिन क्यों दबा के रखे? इतने दिन क्या किए लोग? प्रशासक ने कुछ ध्यान नहीं दिया, पुलिस थानेदार ने कुछ ध्यान नहीं दिया। ऐसे अल्पवयी लड़की को इतना अत्याचार करना अच्छी बात है क्या? जब तक उसको नहीं मिलता तब तक हम ये मोर्चा ऐसे रखेंगे। या आंदोलनात आमदार संजय धोटे, शेतकरी संघटनेचे नेते ॲडव्होकेट वामनराव चटप, राजू झोडे, माजी खासदार नरेश पुगलिया यांच्यासह इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। राजुरा येथील एका कार्यक्रमामध्ये अत्याचार केला गेल्याची घटना समोर आली आहे। या निषेधार्थ राजुरा शहरामध्ये एका निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे। या मोर्चामध्ये राजुराचे आमदार संजय धोटे सामील झाले आहेत। नेमका त्यांच्याकडून जाणून घेऊया मोर्चा काढून कोणत्या मागण्या मोर्चा काढण्यात आला आहे, नेमक्या कोणत्या मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढला आहे? इन्फंट जीसस जी नामांकित स्कूल म्हणून इंग्लिश स्कूल होती याच्या ज्या वसतिगृहात आदिवासी मुलींना भरती केलं होतं आणि जवळपास 120हून अधिक आदिवासी मुली तिथे भरती आहेत आणि या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिनांक 6 आणि 13ला ही उघडकीस आलं, 13 एप्रिलला, आणि त्यावरून या संदर्भात हा निषेध मोर्चा झाला। एवढ्या छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले ज्यांच्या विश्वासावर ही ज्या संस्थेवर ज्या शाळेवर विश्वास ठेवून महाराष्ट्र शासनाने यांना ही नामांकित शाळा म्हणून घोषित केलं होतं आणि त्यांच्या वसतिगृहात मुलांना ॲडमिशन दिलं होतं। आदिवासींचे मुलं शिकले पाहिजे आणि ते वर आले पाहिजे समाजात। तर अशा घृणित कृत्य आणि काळीमा फासणारा घृणित कृत्य या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याच्या निषेधार्थ हा सर्व संघटनांकडून हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला। या प्रकरणात निश्चितपणे काही आरोपी स्वतःच्या राजकीय वजन खर्च करून त्यांना गुन्हेगारीपासून आणि याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु महाराष्ट्र शासनाला माननीय मुख्यमंत्री आदरणीय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट निर्देश दिला आहे आणि हंसराज भाई यांनी या संदर्भात सर्व आरोपींना शोधून काढावं आणि कुणाची मुलाइजा ठेवू नये। भाऊ, माजी खासदार नरेश पुगलियांनी सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली, तुम्ही कसं का पाहता? आम्ही सीआयडीची चौकशीची नाही, पण ज्या आज जी पोलीस मार्फत जी चौकशी सुरू आहे त्याला अजून अधिक गती देण्याकरता विशेष पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात यावा आणि विशेष सरकारी वकिलांची सुद्धा त्यांना त्याची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून पोलिसला या संदर्भात मार्गदर्शन होईल आणि खऱ्या आरोपींपर्यंत खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचता येईल। या दृष्टीनं आमची मागणी